आई, तुला वाटतंय का हे असं कोणीतरी मुद्दामून केलं असेल? मला तर काही कळतच नाहीये बाई. काकू, हां, तू कोणाला बघितलंस का किचन मध्ये? म्हणजे शेवटची तूच किचन मध्ये गेली होतीस ना, तर तुला काही आयडिया आहे का? म्हणजे काय म्हणायचं काय तुला? हे सगळं मी केलंय? अगं असं नाहीये काकू, असं नाही म्हणायचं. असं नाही कसं? हेच म्हणायचंय तुला? कळतं बरं का मला ज्योती, लहान नाहीये मी आता. तुम्ही सगळे आता माझ्यावर संशय घेणार. असंच असतं, कोणाचं चांगलं करायला जावं तर सगळं स्वतःवरच येतं. अगं काकू, असं काही नाही, मी फक्त विचारतेय तुला. अच्छा, शेवटी किचन मध्ये तूच होतीस ना काकू? या वाक्याचा काय अर्थ होतो का ज्योती? सरळ सरळ माझ्यावर संशय घेतेस तू? अगं मी इतकी वाईट आहे असं वाटतं का ग तुला? अरे अगं प्रीती, तुम्ही दोघी मला माझ्या मुलीसारख्या आहात का? आणि मी असं कसं करीन? ज्योती, तू बोलायच्या आधी एकदा तरी विचार करायला हवा होतास ग. काकू, सुजय, सुजय ऐक ऐक की ज्योती बघ मला काय काय बोलते. आपली माणसं नसली ना या जगात की कोणी उठून आपल्यावर काही आरोप करू शकतं, कारण त्यांना चांगलं माहिती असतं त्यांचं जगात आता कोणी नाहीये, एकटे. अभि, तू तरी असा आळ घेतला असतस का रे माझ्यावर? हो काकू, ज्योतिताई फक्त विचारते, ती आरोप नाही करत आहे तुमच्यावर. गप्प तू, तू लहानस, तुला नाही कळायचं. अगं काकू, काकू जरा तू शांत होतेस का? हे बघ, तुला जसं वाटतंय तसं कोणीही तुझ्यावर आरोप करत नाहीये. अगं अगं आणि आमच्यापैकी कोणाचा तुझ्यावर संशय पण नाहीये. हे बघ, तुला विचारलं कारण तू शेवटची किचन मध्ये गेली होतीस आणि फक्त हे विचारलं की तू कोणाला बघितलं का, तुला काही आढळलं का, बस. गैरसमज नको करून घेऊ काकू. गैरसमज तर होता ग माझा. तुम्हाला माझ्या मुली समजत होते मी, पण आता तुम्हीच माझ्यावर आरोप करताय म्हटल्यावर काय करणार मी? आता माझी खात्री पटली, या जगात मी एकटी आहे, कोणी नाहीये माझं. इथे जगण्यापेक्षा सुजय बरोबर गेले असते तर सुटलं असते. सुजय, बोलो रे बाबा, मला तुझ्याकडे बोलो. सुभद्राताई, अहो तुम्ही त्रास करून घेऊ नका, तुम्ही शांत व्हा. बघू, हे बघा, तिला असं म्हणायचं नव्हतं. अहो गैरसमज करून घेऊ नका तुम्ही. पण तिच्या काही बोलण्यानं तुम्ही दुखावलं असाल तर मी माफी मागते, पण शांत व्हा. बघू तुम्ही. काकू,